चॅप्टर 3.5 द रेड हेडेड लेग्यू. आज आपण इयत्ता 7वीच्या युनिट 3 मधील 5वा घटक लाल केसवाल्यांची संघटना हा या व्हिडिओमध्ये याचा पहिला भाग म्हणजेच पार्ट 1 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मग या ठिकाणी सर्वप्रथम आपण या लेखकाची माहिती घेऊया. शेरलॉक होम्स is probably the most famous and most popular private detective in the world of detective stories and novels. He is known for his keen observation, knowledge of many fields, and ability to make accurate guesses. Sir Arthur Conan Doyle was a doctor by profession, but he is best known for his crime fiction. The Red-Headed Legume was one of his favorite stories. शेरलॉक होम्स हे एक अतिशय प्रसिद्ध म्हणजेच ज्यांना सर्वांना लोक माहीत आहेत पूर्ण जगामध्ये, ज्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्या ज्या शोधाविषयी डिटेक्टिव्ह संदर्भामध्ये केलेले आहेत त्यामध्ये त्यांचं नाव खूप प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर त्यांचं इतकं बारीक सगळ्या गोष्टींकडे लक्ष असायचं. त्यांचं कुठलाही जो काही त्यांनी गेस केला आहे तो सुद्धा बरोबर असायचा. म्हणजे अतिशय उत्तम कामगिरी करणारे हे होते. आणि त्यांनी या ठिकाणी ही कथा ही जी लिहिलेली आहे रेड हेडेड लेग्यू ही एक त्यांची फार आवडीचीच कथा आहे. चला मग ही कथा बघूया. पार्ट 1 मिस्टर विल्सन्स स्टोरी. आपणास या ठिकाणी सर्वप्रथम पहिला भाग बघायचा आहे श्रीयुत विल्सन यांची कथाचा. वेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ विजिटर who was an elderly man with fairy red hair. Holmes introduced me to the visitor, Mr. Jabez Wilson. He was a pawnbroker. Holmes asked him to repeat his story for me. He began by showing us an advertisement in a newspaper. It read as follows. श्रीयुत शेरलॉक होम्स यांना भेटायला मी गेलो तेव्हा ते एका पाहुण्याशी बोलत होते. लाल भडक केस असलेले ते एक वयस्कर गृहस्थ होते. होम्सनी त्या पाहुण्याशी म्हणजेच श्रीयुत जाबेज विल्सनशी माझी ओळख करून दिली. ते सावकारी व्यवसायामध्ये होते. होम्सनी त्यांना आपली कहाणी मला पुन्हा कथन करायला सांगितली. त्या गृहस्थाने वर्तमानपत्रातील एक जाहिरात दाखवत सांगायला सुरुवात केली. ती जाहिरात अशी होती. टू द रेड हेडेड लेग्यू. There is a vacancy for a member of the Legume and the salary is £4 a week for nominal services. Red-headed men may apply in person on Monday at 11 o'clock to Deccan Rose at the office of the Legume, 7 Fleet Street. लाल केसेवाल्या संघटनेतील सदस्यांकरिता अशी ती बातमी होती. संघामध्ये एका सभासदाची जागा रिकामी आहे आणि दर आठवड्याला अल्प कामाकरिता £4 अशी पगार देण्यात येईल. लाल केस असणारे पुरुष सोमवारच्या दिवशी 11 वाजता 7 फ्लीट स्ट्रीट येथील संघटनेच्या कचेरीमध्ये डंकन रॉस यांच्याकडे प्रत्यक्ष हजर राहून आपला अर्ज दाखल करू शकतात. देन द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड appeared in newspaper 2 months ago. Mr. Wilson's assistant, Vincent Spaulding, had shown it to him. Mr. Wilson liked his assistant Spaulding. He was smart, efficient, and worked for only half the normal wage. But the assistant also had his faults. Every now and then he left work and went down into the cellar to develop photographs. Photography was his hobby. 2 महिन्यांपूर्वी ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये आली होती. मिस्टर विल्सन यांचे मदतनीस विन्सेंट स्पॉल्डिंग यांनी त्यांना ही जाहिरात दाखविली होती. मिस्टर विल्सन यांना स्पॉल्डिंग या त्यांच्या मदतनीस आवडत असायचा. तो हुशार आणि तत्पर होताच आणि केवळ अर्ध्या पगारात काम करायचा. परंतु या मदतनीसामध्ये काही दोषीसुद्धा होते. म्हणजेच दर थोड्या वेळाने तो काम सोडून तळघरात जायचा. फोटोंच्या निगेटिव्ह धूत असायचा. छायाचित्रीकरणसुद्धा
त्याला फार आवडायचं, म्हणजे त्याचा तो छंद होता. स्पोल्डिंग showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Isaac Hopkins, had founded the famous red-headed league to help all redheads like himself. Spaulding urged Mr. Wilson to apply for the job, so the two of them went to the address given in the advertisement. त्यानंतर स्पोल्डिंग याने ती जाहिरात मिस्टर विल्सनना दाखविली आणि सांगितले की श्रीयुत एक्झी हॉपकिन्स नावाच्या एका अमेरिकन जो लक्षाधीश माणूस आहे त्याच्यासारख्या सर्व लाल केस असलेल्यांना मदत करण्यासाठी ही प्रसिद्ध लाल केसवाल्यांची संघटना स्थापन केली होती आणि या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यासाठी स्पोल्डिंगने मिस्टर विल्सनला गळ घातली. त्यामुळे जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर ते दोघे जाऊन पोहोचले. Fleet Street was full of red-headed people. Mr. Wilson thought that with so much competition, he would not get the job. He wanted to go back, but Spaulding pushed through the crowd and took Mr. Wilson to the office. तो फ्लीट मार्ग सर्व लाल केस असलेल्या माणसांनी भरून गेला होता. एवढी स्पर्धा असल्यावर हे काम आपल्याला मिळणं शक्य नाही असं मिस्टर विल्सनला वाटलं. त्यांना परत जायची इच्छा होती, परंतु त्या गर्दीतून वाट काढत स्पॉल्डिंग मिस्टर विल्सनला कचेरीच्या आत घेऊन गेला. There was nothing in the office but a couple of chairs and a table. A red-headed man sat behind the table. He was Mr. Duncan Ross, a representative of Red-Headed League. He was very pleased to see Mr. Wilson and announced immediately that he was suited for the job. He shook hands with Mr. Wilson, congratulated him and told all other candidates to go back. एक दोन खुर्च्या आणि एक टेबल सोडता त्या कचेरीमध्ये आत काहीही नव्हते. टेबलामागे एक लाल केसवाला माणूस बसला होता. त्याचे नाव मिस्टर डिंकन रॉस. तो लाल केसवाल्या संघटनेचा प्रतिनिधित्व होता. मिस्टर विल्सनला पाहून तो फारच खुश झाला आणि ते या कामासाठी अगदी योग्य आहेत असं त्यांनी ताबडतोब जाहीर करून टाकलं. त्यांनी मिस्टर विल्सन यांच्याशी हस्तांदोलन म्हणजेच अभिनंदन केलं आणि इतर उमेदवारांना परत जाण्यास सांगितलं. मिस्टर डनकन रॉस explained that Mr. Wilson would have to be in the office from 10 to 2. If he left the office, he would lose the job. Spaulding assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. The pay was fixed at £4 a week. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत कचेरीमध्ये थांबावं लागायचं असं मिस्टर डिंकन रॉस यांनी विल्सनला सांगितलं. कचेरी सोडून ते बाहेर गेले तर त्यांची नोकरी ही जाईल असं सुद्धा सांगितलं. स्पोल्डिंगने मिस्टर विल्सनला त्यांच्या अनुपस्थितीत तो त्यांचा व्यवसाय सांभाळेल असं आश्वासन दिलं. तर दर आठवड्याला £4 असा पगार त्या ठिकाणी ठरला होता. अँड द वर्क सेड द विल्सन. आणि कामाचे स्वरूप काय असं विल्सननी जेव्हा विचारलं, यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका. या ठिकाणी ब्रिटॅनिका ज्ञानकोशाच्या प्रतीची तुम्हाला नक्कल उतरवायची आहे असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं. The pay was very good and the work was light. Mr. Wilson accepted the job and began his work the very next day. Mr. Duncan Ross was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. He told Mr. Wilson to start with the letter A. Mr. Wilson wrote diligently for 4 hours without leaving his place. Mr. Ross would drop in from time to time to see that all was right with Mr. Wilson. At 2 o'clock, he bade Mr. Wilson good day and locked the door of the office. पगार फारच चांगला होता आणि त्या मानाने काम फार कमी होतं. मिस्टर विल्सनने ते काम स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशीपासूनच ते कामावर रुजू झाले. मिस्टर विल्सन काम व्यवस्थित करीत आहेत आणि कचेरी सोडून जात नाहीत ना हे पाहण्यासाठी मिस्टर डंकन रॉस तिथे उपस्थित होते.
त्यांनी मिस्टर विल्सनला या अक्षरापासून सुरुवात करण्यास सांगितलं. मिस्टर विल्सन आपल्या जागेवरून न उठता सलग 4 तास मन लावून काम करीत होते. सर्व काही ठीक चाललं आहे हे पाहण्यासाठी मिस्टर डंकन वेळोवेळी येऊन म्हणजे नेहमीच पाहायला येत असायचे. दुपारी 2 वाजता त्यांनी मिस्टर विल्सनला निरोप दिला आणि कचेरीच्या दरवाजाला कुलूप घातलं. This went on day after day. Mr. Holmes said Mr. Wilson, and on Saturday I got my salary. It was the same next week and the same the week after. After a few days, Mr. Duncan Ross came in only once in a while, and after a time he did not come in at all. Mr. Wilson continued. 8 weeks had passed like this, and I had written about aborts, archery, etc., and hoped that I might get on to be soon, and then suddenly the whole business came to an end. मिस्टर होम्स हे असे अनेक दिवस चालत राहिले. मिस्टर विल्सन म्हणाले आणि शनिवारी मला पगार मिळाला. मग तसेच पुढच्या शनिवारी घडले आणि त्यानंतरच्या आठवड्यातही तसंच झालं. काही दिवसानंतर मिस्टर डंकन क्वचित कधीतरीच कचेरीमध्ये यायचे आणि त्यानंतर मात्र ते अजिबात फिरकले सुद्धा नाहीत. मिस्टर विल्सन पुढे म्हणाले, असेच 8 आठवडे निघून गेले आणि मी अबॉट्स, अचेरी इत्यादी शब्द लिहून पूर्ण केले. मला वाटले की आता मी हे अक्षर सुरू करू शकेन, परंतु एकाएकी सगळा व्यवसायच ठप्प झाला. टू ॲन एंड, होम्स आस्क्ड. बंद झाला? होम्सने विचारलं. यस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युजुअल ॲट 10 o'clock, but the doors was shut and locked with a little note nailed on it. It said, the red-headed legue is dissolved. October 9, 1880. होय सर, आज नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता मी कामावर गेलो, पण दरवाजाला कुलूप होता आणि त्यावर एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्यावर लिहिलं होतं 9 ऑक्टोबर 1880. लाल केसवाल्या संघटना बंद किंवा हे मंडळ बंद झालं होतं. आय वॉज शॉक्ड. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. मला धक्काच बसला. काय करावं ते मला काही कळेना. Mr. Wilson went on with his story. I made inquiries at the nearby offices, but none of them knew anything about the legue. The rooms had been rented under a false name. मिस्टर विल्सन आपली कहाणी पुढे सांगू लागले. मी आजूबाजूच्या कचेऱ्यांमध्ये चौकशी केली, पण संघांच्या कचेरीबद्दल कोणालाही काहीसुद्धा माहीत नव्हतं. त्या खोल्या बनावट नावावर भाड्याने घेतलेल्या होत्या. I went home and asked my assistant Spaulding for advice, but he could not help me in any way. I want to find out about the legue, Mr. Holmes, who they are and why they played this prank upon me. The whole thing is a mystery. That is why I came to you. I have heard a lot about you. मी घरी गेलो आणि स्पोल्डिंगला माझ्या मदतीसाठी सल्ला विचारला, पण तोही मला या कामी कुठल्याच प्रकारे मदत करू शकला नाही. मिस्टर होम्स, मला त्या संघटनेबद्दल माहिती काढायची आहे. ते कोण लोक आहेत, त्यांनी माझी अशी थट्टा का केली हे मला शोधायचं आहे. हे सगळे गूढच आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तुमच्याबद्दल मी खूप ऐकले आहे. होम्स फाउंड मिस्टर विल्सन्स स्टोरी व्हेरी अनयुजुअल. He asked Mr. Wilson, this assistant of yours who first called your attention to the advertisement, what is he like? त्या ठिकाणी मी विल्सनची ही कहाणी मिस्टर होम्सला फार विलक्षण वाटली. मिस्टर विल्सन, तुमचा तो मदतनीस ज्याने सर्वप्रथम त्या जाहिरातीकडे तुमचं लक्ष वेधलं, तो साधारण कसा दिसतो? त्यांनी विचारलं. स्मॉल, स्टाउट, with no hair on his face, he was a white splash of acid on his forehead. तो बुटका, स्थूल आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एकही केस नाही. त्याच्या कपाळावर ॲसिडचा पांढरा डागसुद्धा आहे. I thought as much, said Mr. Holmes. Is he still with you? मला वाटलेच होते, होम्स असं म्हणाले. तो अजूनही तुमच्याबरोबर काम करतो का? ओ येस सर. हो, करतो सर. That will do, Mr. Wilson. I can give you my opinion on this subject in a day or two. Today is Saturday, and by Monday we may come to a conclusion. ठीक आहे, मी विल्सन.
1-2 दिवसात याविषयीचे माझे मत मी तुम्हाला सांगू शकेन. आज शनिवार आहे आणि सोमवारपर्यंत आपण निष्कर्ष काढू शकू. या ठिकाणी हा आपला पहिला पार्ट इथे संपला आहे. याचा आपण इंग्लिश वर्कशॉप पहिल्या पार्टचा बघूया. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड अँड राईट द डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट पीपल इन दिस स्टोरी. आपणास या ठिकाणी कथेतील विविध लोकांचं वर्णन हे लिहायचं आहे. पहिले फर्स्ट इज शेरलॉक होम्स, द मोस्ट फेमस अँड पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इन द वर्ल्ड डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉवेल्स. ही इज known for his keen observation, knowledge of many fields and ability to make accurate deduction. Then second is the Dr. Watson, Detective Sherlock Holmes' friend who assisted him in many of his criminal cases. He is narrator of this story. Then third, Mr. Jabez Wilson. Mr. Wilson was an elderly with very red hair. He was a pawnbroker. He applied for the advertisement in person. He got the job, but that brought him into trouble. Fourth is the Vincent Spaulding. He was Mr. Wilson's assistant. He was smart, efficient, and worked for only half the normal wages. He advised Mr. Wilson to apply for the job in the advertisement. Fifth is the Mr. Isaac Hopkins, an American millionaire who founded the Red-Headed League to help all the people with red hair. And last is the sixth, Duncan Ross. He was a representative of Red-Headed League who gave job to Mr. Wilson. He engaged Mr. Wilson in doing nominal job. He was one of the miscreants in the mystery case. Second question, present Mr. Wilson's story as it would be shown in the comics strip. Write the dialogue in English with the help of story given here. Examples. या ठिकाणी आपणास पान नंबर 81 वरती काही उदाहरणं दिली आहेत, काही चित्र दिली आहेत आणि ही सर्व कृती विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहाय्याने स्वतः करायची सुद्धा आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये तेच दिलेलं आहे. दिस इज द स्टोरी विदिन स्टोरी शो इन द डायग्राम. या ठिकाणी मिस डॉक्टर वॅटसन्स स्टोरी आणि मिस्टर विल्सन स्टोरी अशा प्रकारे एकत्रित दिलेले आहेत आणि मिस्टर विल्सन्स शॉप अशा प्रकारे 3 तक्ते दिलेत फ्रेम आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्पॉल्डिंगची माहिती दिलेली आहे. सर्व काही डायलॉग्स आहेत हे आपणास या ठिकाणी वाचायचे आहेत आणि ते आपणास करून देखील दाखवायचे आहेत. नक्कीच हा सर्व घटक या ठिकाणी तुम्हाला पहिला पार्टचा समजला असेल. याचा दुसरा पार्ट देखील तुम्ही माझ्या नेक्स्ट याच्यानंतरचा लगेच जो व्हिडिओ मी पाठवणार आहे त्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळूनही जातील. तो नक्की पहा पार्ट सेकंड. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोदी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, बेल आयकॉनला ऑल करा आणि माझे सर्व नोटिफिकेशन सहज मिळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.